नमस्कार, मी मनीष नितसुरे. द फायनल टच मेकअप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मेकअप डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन ह्या तिघांचं काम कशा प्रकारे वेगळं असतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण जो पुढचा व्हिडिओ करणार आहोत तो व्हिडिओ एक वेगळ्या टॉपिकचा असणार आहे. आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे ब्युटिफिकेशन मेकअप आणि कमर्शियल मेकअप. म्हणजे हे मेकअपचे दोन प्रकार आहेत. ह्या दोन प्रकारामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं हे आपण बघणार आहोत. तर माध्यम बदललं की मेकअपचे प्रकार कसे बदलतात, मेकअप पासनं लुक्स कशी चेंज होतात हे आपण बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आता. पहिला मुद्दा आहे ब्युटिफिकेशन मेकअप. तर आता ब्युटिफिकेशन मेकअप म्हणजे काय, तुम्हाला नावावरूनच कळलं असेल. ब्युटिफिकेशन मेकअप म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये चालणारे मेकअप. म्हणजे ब्युटी पार्लरचे मेकअप हे ब्रायडल मेकअप पासून सुरू होतात आणि ब्रायडल मेकअप पर्यंत संपतात. हे झाले ब्युटिफिकेशन मेकअप. आता कमर्शियल मेकअपचं जर आपण बोलायला गेलो तर कमर्शियल मेकअपमध्ये सिरियल, वेब सिरीज, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि कमर्शियल नाटकं, तर हे जे सगळे मेकअप आहेत हे कमर्शियल मेकअपमध्ये येतात. आता काय होतं माहितीये का की मुंबई, पुणा, बँगलोर, दिल्ली, कोलकाता यासारख्या सगळ्या ठिकाणी खूप ब्युटिशियन्स खूप वर्ष म्हणजे 8-8, 10-10 वर्ष त्या ब्युटिशियन्स काम करत असतात. पण प्रॉब्लेम असा होतो ना की 8-8, 10-10 वर्ष काम करणाऱ्या ब्युटिफिकेशन मेकअपमध्ये काम करणाऱ्या महिलांना कोणीही बोलवत नाही. एखादी जेव्हा फिल्म किंवा एखादी सिरियल करायची असते तेव्हा ह्या 8 ते 10 वर्ष मेकअप करणाऱ्या महिलांना कोणी बोलवत नाही. पण 1 ते 2 वर्ष काम करणाऱ्या मेकअप आर्टिस्टला, कमर्शियल मेकअप आर्टिस्टला लगेच बोलवतात. तर आता बघा की हा फरक का, की असं का होतं, याच्या मागचं कारण काय आहे नक्की. तर याचा आपण विचार केला तर काय होतं माहितीये का की ब्युटी पार्लरचा मेकअप हा ब्रायडल मेकअप पासून चालू होतो आणि ब्रायडल मेकअप पर्यंत संपतो. पण कमर्शियल मेकअपमध्ये ह्या गोष्टी नसतात. कमर्शियल मेकअपमध्ये तुम्ही 40 वर्षाच्या व्यक्तीला 70 वर्षाचं दाखवायचं असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही प्रॉस्थेटिक्सवर कसे खेळता, त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्यामुळे ब्युटिफिकेशन मेकअपचं काम हे ब्युटी पार्लरपासून चालू होतं, ब्रायडल मेकअपपासून चालू होतं आणि ब्रायडल मेकअप पर्यंत संपतं. पण कमर्शियल मेकअपमध्ये या गोष्टी नसतात. कमर्शियल मेकअप हे क्षेत्र फार वेगळं आहे. याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. तर हे क्षेत्र असं आहे की आपल्याला मेकअपची सुरुवात आपण जिथून करतो तिथून का करतो, कशी करतो आणि आपण मेकअप केल्यानंतर समोर बसलेली व्यक्ती ही कुठल्या माध्यमातून जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला मेकअप करावा लागतो. तर हा फरक आहे ब्युटिफिकेशन मेकअप आणि कमर्शियल मेकअप यामध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहे ज्याचं नाव आहे द फायनल टच मेकअप. तुम्हाला जो मेकअपचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा मला, तुमच्या कमेंट्स द्या, शेअर करा. आणि आपण अशाच प्रकारचा एक छान व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेला भेटणार आहोत. पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बघत राहा द फायनल टच मेकअप. बाय बाय. थँक्यू सो मच.